आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियान 2026 याची सुरुवात करतोय. आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः मोनोक्रॉपिंग मोठ्या प्रमाणावर आहे. सोयाबीन, कापूस, तूर हीच पिकं प्रामुख्याने खरीपमध्ये घेतली जातात. परंतु या पार्श्वभूमीवर रेशीम शेती ही खूप महत्त्वाचा एक अल्टरनेटिव्ह सोर्स आहे शेतकऱ्यांसाठी आणि याचे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक वन्य प्राण्यांचा याला त्रास नाही आहे रेशीमला. रोगराई रेशीमवर कमी आहे आणि याचं निरंतर उत्पन्न आहे. म्हणजे 35-40 दिवसाला एक बॅच त्याची निघते. चौथा फायदा याचं मार्केट आपल्याकडे जालना, बीड इतक्या जवळ याचं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे आणि नरेगामध्ये पण याला अनुदान आहे. तर मला वाटतं की सगळ्यांनी शेतकऱ्यांनी हा जर ऑप्शन निदान प्रायोगिक तत्त्वावर जर केला, ज्यांच्याकडे जास्त शेती आहे, तर त्यांना इमिडिएट उत्पन्न मिळू शकतं. फक्त त्यांना हा फार अभ्यास करून टेक्निकली एकदा जाणून ही शेती सुरू केली पाहिजे. यावर्षी 1000 शेतकऱ्यांचं उद्दिष्ट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. 1000 एकरवर आपल्याला सेरिकल्चर करायचं आहे. तर माझं सगळ्यांना हे आवाहन आहे की आपण रेशीम शेतीसाठी अर्ज करावा आणि सुरू करावी.